नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज एक वेगळीच रेसिपी दाखवणार आहे, त्याच्यासोबतच मी दाखवत आहे इथे ही मी बीटरूटचा हलवा बनवून घेत आहे। बीट असं खाल्लं जात नाही, चवीला तुरट असतं, म्हणून त्याचा अशा पद्धतीने हलवा करून खावा। हेल्दीही असतो आणि टेस्टही छान लागते। तर अशा पद्धतीने मी बीटरूटचा हलवा शिजवत होती। एका बाजूला लगेच कणिक मळायची ती घारग्यांची। घारगे या आधी मी घारग्यांची रेसिपी दाखवलेली आहे, तर ते चॅनलवर जाऊन चेक करा। तर अशा पद्धतीने मी त्या उरलेल्या भाजीत कणिक मळून घेतली आणि त्यानंतर पुढे मग मला दाखवायची होती ही एक रेसिपी, बनानाची रेसिपी होती। बनाना पकोडे कसे बनवायचे त्यासाठी मी घेतलेला आहे एक बाउल। त्या बाउलमध्ये ओवा टाकून घेतलं आहे, जिरं टाकून घेतलं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार त्यात आपल्याला लाल तिखटही घालून घ्यायचं आहे। हे लाल तिखट मी लसूण आणि खोबरं असं नेहमीच करून ठेवत असते भाजीसाठी, तेही मी तुम्हाला कधीतरी शेअर करीनच। तर अशा पद्धतीने मीठ आणि चटणी टाकून घेतल्यानंतर त्यात मी थोडंसं पाणी घालून ते चटणीला मोडून घेतलेलं आहे, त्यातले लम्स काढून घेते। आता हवं तितकं पीठ ॲड करून घ्यायचं आहे। मी मोठ्या 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने ते चांगलं मिक्स करून घ्यायचं पकोड्यांसाठी। तर अशा पद्धतीने, आणि आता हे आहेत कच्ची केळी आणली होती। ही रेसिपी मी केरळला आता रिसेंटली आम्ही केरळला गेलो होतो, तर तिथे हे बीचवर बनाना भजी आम्ही ट्राय केले होते, तर ते मला खूप जास्त आवडले। इवन सगळ्यांनाच घरात खूप आवडले होते, तर म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। इकडे मुंबईत तर काय हे असं साऊथ इंडियन डिश मी ट्राय केलेली नव्हती बनाना भजी, तर तिथे खूप छान टेस्टी आणि मस्त अशा त्यांनी त्या भज्या दिल्या होत्या। 20 रुपयाला आय थिंक 2 भज्या होत्या। तर अशा पद्धतीने हे आपण बटाटा केळीचे साल काढून घ्यायचे आहेत। तीनही केळीचं मी साल काढून त्यांना रेडी करून घेतलेलं आहे। थोडंसं चीक निघतं, त्यांचं चिकट असतात ते, चीक बाहेर येतं। अशा पद्धतीने सोलून घेतले। छान झाली होती ही रेसिपी, छान झाले होते ते बनाना पकोडे, खूपच छान लागत होते। तर अशा पद्धतीने आता ह्याचे स्लाइस करून घ्यायचे। सुरीने करा किंवा मग स्लायसर असेल तर स्लायसरनेही करू शकतो। सुरीने जरा जाड होतात आणि स्लायसरने छान पतले बारीक असे छान पडतात। तर आपण त्या केलेल्या स्लाइसला मीठ लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी मीठ लावून बाजूला ठेवलं। इथे तेल गरम करून घेत होती। तेल गरम झाल्यावर त्यात मी आधी घारगे तळून घेतले, थोडेसे पुऱ्या। अशा पद्धतीने ह्या गोड पुऱ्याही करून घेतल्या। शेजारीच हलवाई झालेला होता आणि त्यानंतर मग त्याच गरम तेलात पुन्हा पकोडेही करायचे होते। तर हे इथे बघू शकताय, अशा पद्धतीने स्लायसरने खूप छान असे स्लाइस पडतात बनानाचे आणि बारीकही पडतात, मग ते शिजायला सोपे जातात। तर अशा पद्धतीने बघू शकताय इथे मी बनानाचे स्लाइस करून घेतले स्लायसरने। तुमच्याकडे हे स्लायसर असेल तर स्लायसर वापरू शकता किंवा सुरीनेही करून घेऊ शकतात। अशा पद्धतीने हे बघू शकताय पूर्ण बनानाचा शेप। मोठा बनाना असेल तर अजून मोठे त्याचे स्लाइस पडतात। तर आता हे असे डिप करून घेतले भजीमध्ये, पिठामध्ये अशा पद्धतीने पिठात डिप करून घ्यायचा आणि मग आपण त्याच्या भज्या करून घेणार आहोत। छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि हो व्हिडिओ लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा, कमेंटही करत जा, व्हिडिओ कसे वाटताय ते सांगत जा आणि आपल्या नातेवाईकांना मैत्रिणींना नक्कीच शेअर करा व्हिडिओ। तर अशा पद्धतीने ह्या आता मी छान असे भज्या करून घेत आहे किंवा पकोडेही म्हणू शकतो आपण। बनाना पकोडा मस्त असं गरम गरम पकोडा पावसाळ्यात तर अगदी अजूनच छान लागतं। पण हे आता आम्हाला आताच खावंसं वाटलं होतं, तर म्हटलं चला आपण करून बघूया। मस्त झाले होते हे, खूपच टेस्टी। अशा पद्धतीने मग मी आता बाकीचेही सगळे बनाना पकोडे किंवा बनाना भज्या फ्राय करून घेते। बघू शकताय
शेप पण किती छान असतो त्याचा, केळीसारखे मोठमोठे पकोडे. 2-3 पकोडे खाल्ले तरी पोट भरतं अगदी. स्नॅक्स टाईमलाही आपण ही रेसिपी नक्कीच करू शकतो, छोट्या भुकेसाठी किंवा मग मुलांना हवं असल्यास, किंवा टी टाईम रेसिपी. अशा पद्धतीने आपण हे बनाना पकोडे बनवूच शकतो नक्कीच. साऊथ इंडियन रेसिपी आहे ही. इथे आपले पकोडे बनवून रेडी झालेले आहेत, बघू शकता. मस्त अशी यम्मी आणि टेम्पटिंग अशी रेसिपी होती ही. त्यासोबत मी मिरच्याही तळून घेतलेल्या होत्या. चला तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटही करत जा, आपल्या मैत्रिणींनाही शेअर करा. इथे हा बीटरूटचा हलवा, घारगे आणि पकोडे अशा पद्धतीने अगदी ही डिश आपली छान अशी रेडी झाली होती. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.